किंमतची आपल्याला एमडी आणि मुद्देमाल जप्त आपण केलेला आहे. त्याच्यात एक आरोपी आणि पुढचे एक आरोपी अरेस्ट झालेले आहे आणि बाकीचे त्याचे साथीदार आहे लिंकेज मध्ये, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज मध्ये. आणि जे बॅकवर्ड लिंकेज आहेत आपल्याकडे त्याच्यात ते आमची कारवाई चालू म्हणून आम्ही सांगत की इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू आपण ऑपरेशन थंडर मध्ये जे ज्याप्रमाणे कारवाई करतो आहे आणि हे कुठून आली आणि कोण याचे सप्लायर आहेत त्याच्याही जवळपास आम्हाला माहिती मिळालेली. आमची टीम त्या डायरेक्शन मध्ये गेलेली आहे आणि लवकरात लवकर आपण त्यांनाही अरेस्ट करू. कारण हे आता हे किती वेळेस याच्या अगोदर त्यांनी ही कारवाई केलेली आहे तेही आपण पाहतो आहे आणि किती क्वांटिटीज तो आणत होता आणि त्याची जी मॉडस ऑपरेंडी आहे म्हणजे त्याला गाईड करणारा की तू तिकडे जा आणि तू तिथे असा माणूस तुम्हाला मिळेल त्याच्यातून तुम्ही घ्या आणि पुढे मग तुम्ही या डायरेक्शन मध्ये जा, त्या पेट्रोल पंप किंवा तिथे थांबा, तिथे दुसरा माणूस मिळेल. आणि तर असं एक यांच्या एक एक चक्री होती आणि त्याचा तो वापर तसे ते करत होते. हे जे आहे त्याची बाकीची जे आता हे कोणाकोणाला सप्लाय करत होता म्हणजे हे ते सप्लायर आहे त्याला बाहेरून मिळत होती आणि तो फर्दर सप्लाय हे करत होता. हा एक विषय होता जे आपण मोठी कारवाई त्याच्याबद्दल मी डीसीपी जे आहे जे सुपरवाइज याला करवून त्यांनाही सांगणार आहे की कसे कसे हे सगळं झालेलं आहे. तो एक झाला. त्याशिवाय आपण जे ई सिगरेट्स आहे त्याच्यावरही एक मोठी कारवाई आपण केलेली आहे. त्याचे जवळपास 16 लाखापेक्षा जास्तची ई सिगरेट्स तसेच कॅश वगैरे जप्त केले आणि ही कारवाई आपण इकडे कसे पोहोचतात त्या आधारावर आमची एक इन्क्वायरी सुरू झाली होती आणि त्याचे जो मेन सूत्रधार होता तो पुणेचा होता. पुणे सिटीमध्ये आम्ही सीपी पुणेशी बोललो आणि त्यांनी आपली सपोर्ट आम्हाला दिली आणि तो एक जवळपास 16 लाखाच्या आपण मुद्देमाल जप्त तिथे केला ज्याच्या जवळपास 6.5 लाखाच्या कॅश पण आहे. तर ही एक दुसरी आहे आणि ते इथे कसे तो पाठवत होता तेही आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि याचे जे जे ट्रान्सपोर्टर्स होते त्याची माहिती आम्ही एक काढतो आहे आणि हे कोणाकोणाला इथे सप्लाय करत होतं आणि सप्लाय चेन मध्ये जे वापरणार आहे बिकॉज दिस इज इलिगल आणि ते त्यांच्यापर्यंत आपण आता पोहोचतो आहे. हे 2 मुद्द्यांवर आम्हाला बोलायचं होतं कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र सरकार हे ड्रग्सचे विरोध त्यांची मोठी कारवाई चालू आहे आणि आपल्याला म्हणजे ड्रग फ्री कसे करता येईल शहराला आणि इथे जे जिथून जिथून हे पोहोचतात ते सगळ्यांवर कारवाई करायची. आणि हे जे केसेस आपण पाहिलं असेल 2 पीट NDPS चे केसेस आपण असे तसेच आपण मकोकाचे केसेसही त्याच्यात करत आहोत जेणेकरून हे लोक जे आतमध्ये राहतील. अजून काही एक आमची पॅरलली दुसरीही काही इन्क्वायरी चालू आहे ते आपण इन्फॉर्मेशन डेव्हलप करतोय ती आम्हाला पुन्हा महिलेने ते भाड्याने घेतलं होतं असं कळत आहे तर तिचा पण काही रोल होता का त्यामध्ये या अनुषंगाने काही समोर आलाय? एक पूरी बताते हैं. बेसिकली हा जो आरोपी होता हा ऑलरेडी मॅरिड आहे. याचं नया वस्तीमध्ये स्वतःच वडिलांचं घर आहे आणि तिथे त्याची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा संसार आहे. तर त्याची काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण होते, काही गर्लफ्रेंड्स होत्या. कालचं जे आहे आपण सगळेजण म्हणताय तर ती बेसिकली गर्लफ्रेंड होती आणि ती तिथे राहत होती. आता तिचा सहभाग आणि याविषयी प्रथमदर्शनी तर काही निष्पन्न झालेलं नाहीये पण अजून पुढच्या तपासात जेव्हा निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करता येईल. असं याच्यामध्ये जे स्थानिक नागरिक आहेत तिथले त्यांचंही असं म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात लेडीज त्या घरात येतात आणि पार्सल आणणे नेणे त्या लेडीज करतात. तर कशा प्रकारे तो तपास जाणार आहे लेडीजला मार्फत? याच्यात 2 गोष्टी. एक तर ते लेडी तिथे राहत होती बेसिकली त्याच्या येणे-जाणे जास्त होते तिथे आणि हे जे आहे त्यांनी अशी जागा घर घेतला होता की इतरांना त्याच्यावर संशय होऊ नये. तर तो एक मोठा एक याच्यात विषय होता आणि जसं मी सांगितलं की त्यांनी मला वाटतं 6 महिने झाले तिथे घेतलेलं आहे. तर हे जे आहे जवळपास 8-10 महिने तिथे झालेले आहे. तर आम्हाला जसेही माहिती मिळाली त्याच्यानंतर आमची जवळपास 1.5 महिन्यापासून याच्यावर वॉच होती आणि कारण हे केव्हा इतकी मोठी संख्यामध्ये क्वांटिटीमध्ये इथे येईल तर तो तसा याच्याबद्दल आम्ही सांगू शकतो. सध्या त्यांचे जे घरमालक आहेत
मंत्री म्हणून, तर त्यांच्यावरही काही कारवाया होणार आहेत का अशा वक्त्या झाल्यावर? अगदी बरोबर आहे. त्याच्यात जे आहे जसं आम्ही अगोदरही करतो, जसं आपण पाहिलं असेल ते पीटा ऍक्ट मध्ये जे आम्हाला पॉवर्स आहेत त्याच्यात आम्ही जवळपास ते 1 किंवा 2 वर्ष आपण त्यांना सील केलेलं आहे, क्लोजर केलेलं आहे. त्याच धर्तीवर याची जसं आम्ही मकोकाच्या मेन्शन केलं त्या आधारावर आपण याच्यावरही कारवाई करणार आहे, कारण विदाऊट व्हेरिफिकेशन ही जे लोकांना असं देत आहे ते चुकीची गोष्ट आहे. सर, त्याच फ्लोअर 5व्या फ्लोअरवरती विविध प्रकारचे अनैतिक धंदे हे सुरू आहेत असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. अशा वेळेस त्या बिल्डिंगवरती किती प्रमाणात आपली निगराणी राहणार किंवा वॉचिंग कुठल्या प्रकारे राहणार आहे? वॉच आमची राहतो, कारण काय आहे की मोठा आपला एक प्रसार झालेला आपल्या याच्यात नागपूर शहराच्या, तर याचे जिथून जिथून आपल्याला माहिती मिळतात ते आपण रेट्स करतो. आपण पाहिजे सांगतो ते आतापर्यंत जे आहे ना, आपण NDPS मध्ये जवळपास 1037 केस रजिस्टर केलेले आहे. हे जे सगळे केसेस आहे आणि त्याचे जवळपास 20 कोटीचे पुढे आपण नार्कोटिक्स मटेरियल जप्त केलेलं आहे. आणि कन्सिस्टंटली आपण करतोय. हे याच्यामुळेच करतोय की आम्हाला जसं जसं माहिती मिळतात आपण तिथे जाऊन कारवाई करतो. आणि इथे पण जे आहे अगोदर जर मिळाली असती तर आपण अजूनही त्याला त्याच्यावर कारवाई केली असती. सर, एमपी के केस में एमपी देखा गया था, सर एमपी से पहले देखा गया था मुंबई नहीं करता था, इस पर दिल्ली का कनेक्शन जुड़ा है, कुछ जानकारी? देखिए, मैंने जैसे बताया कि 2 जगह के कनेक्शन अभी आ रहे हैं सामने. अभी मैं वो डिस्क्लोज नहीं करना चाहता क्योंकि हमारी टीम्स वहां पे ऑलरेडी गई हुई है. तो क्योंकि आरोपी को अरेस्ट करना और अगर उसके पास में कुछ और मुद्देमाल मिलता है इस तरह का तो उसके साथ में अरेस्ट करना वो ज्यादा महत्वपूर्ण है. उसमें हम कार्रवाई कर रहे हैं. और आपका कहना सही है, बाहर से है ये. कब से वॉच? ये हमारा जो है काफी जो पहले जो इन्फॉर्मेशन मिली थी वो एक एब्रप्ट टाइप की इन्फॉर्मेशन थी, पर लगभग जो मेरे को जो बताया गया लगभग 1-1.5 महीने, लगभग 1 महीने से करीब से चल रहा था इसके ऊपर वॉच. एमडी को लेकर और भी दूसरी खेप इन्हीं आरोपियों के पास से बताई जा रही है, उसमें कितनी सत्यता है? देखिए, इनके पास ये जो खेप आई थी इसमें कुछ और भी था क्या, ऐसी इंफॉर्मेशन हमें मिल रही है. और वो कितना और कहां से था वो हम लोग निकाल रहे हैं इंफॉर्मेशन कि उससे क्या, जैसे मैंने बताया कि इसने फर्दर किसको दिया है वो हम लोग निकाल रहे हैं इसमें. और सर, आरोपी पहले नए तरीके अपनाते थे, अभी इस बार महिला और युवा पीढ़ी को टारगेट बना रहे हैं, तो किस तरीके से? नहीं, ऐसे जो आप बता रहे हैं इसमें पहले भी ऐसे हुआ है जिसमें महिलाएं रही हैं आगे और महिलाओं को आगे करके किया गया है, तो हम लोग कर रहे हैं इसमें. हमारी पुलिस जो है जरीपटका पुलिस स्टेशन में एक बड़ी कार्रवाई हुई है जिसमें हमने एमडी जो लगभग 2,37,00,000 रुपए की एमडी जब्त की गई है, जो कि 7.5 किलो 500 ग्राम है. और इसके अंदर अभी जो है एक आरोपी अरेस्ट है, दूसरे की चल रही है कार्रवाई. तो इसमें जो भी जहां से ये मटेरियल आया था वो मटेरियल जहां रखा हुआ था, वो जो जगह थी उसको किराए पे लिया गया था, जो कि लगभग 9-10 महीने पहले ही किराए पे उसको लिया गया था. वहां पे एक महिला जो डील करती थी उसमें ऐसा सामने आया है. और वो महिला जो है इसको ऑपरेट कर रही थी थ्रू दिस पर्सन जो ऑलरेडी मैरिड है, बट दे से दैट दे हैड सम लिंक्स. वो हम लोग वेरीफाई कर रहे हैं. और इसके अंदर जो बाकी के जो कोई आरोपी हैं उनको हम लोग ढूंढ रहे हैं. इसके अलावा ये क्योंकि बाहर से आती थी, जो एक पर्टिकुलर स्टेट है उसका भी हमारे पास में नाम आया है, और एक दूसरे भी शहर से आती थी. अभी मैं मेंशन नहीं करना चाहता क्योंकि हमारी टीम्स वहां पे गई हुई है और उसके आधार पे हम लोग इसमें आगे कार्रवाई कर रहे हैं. जी, और इसके अलावा एक और मैं आपको बताना चाहूंगा कि एक ई सिगरेट्स क्योंकि इलीगल है, उसकी इंफॉर्मेशन के आधार पे भी हमने कई दिन से इस पे कार्रवाई चल रही थी. और इसमें एक जो सप्लायर था वो पुणे शहर से लिंक उसका मिला हमको, और इसमें हमने पुणे शहर पुलिस की मदद ली. और उनकी मदद के आधार पे हमने वहां पे कुछ ई सिगरेट्स जब्त किए हैं जिसकी कीमत लगभग 16.5 लाख के करीब है. उसमें 6.5 लाख के करीब कैश भी वहां पे मिला है. तो ये जो चीज है इसमें हम लोग आगे बढ़ रहे हैं इसमें. और बाहर से जब ये चीजें आती हैं तो उसकी इंफॉर्मेशन
के आधार पर हम लोग कार्रवाई कर रहे हैं। और इसमें अभी यहाँ पे काफी लोग हैं जो थ्रू व्हाट्सएप या थ्रू फोन्स इनको जो है बुलवाते हैं घर पे, तो ऐसे लोगों पे भी नजर रखी जा रही है जो कंज्यूम करते हैं। हमें पुणे से ये भी पता चला वो एक इंडिविजुअल भी जो है ई सिगरेट वो बेचते थे। तो इस तरह से क्योंकि इसमें काफी फायदा उसको होता है, इस रेड में भी हमको नजर आया और इससे पहले भी नजर आया, तो उनके ऊपर भी खास कार्रवाई हम लोग कर रहे हैं। सोशल वेंडर जो है काफी दिनों से चल रहा है, पुलिस लगातार कार्रवाई कर रही है, फिर भी लगातार पकड़े लोग जा रहे हैं, तो ये चैन क्यों नहीं टूटी लगता है आपको कहाँ कमी? और देखिए ये एक इसमें बहुत महत्वपूर्ण चीज ये है कि हमारे पास में जो है ये पोरस है, मतलब नागपुर जो शहर है इसमें बाहर से ही चीजें आ रही हैं और बाहर भी जैसे सिंथेटिक ड्रग्स हैं वो बाहर ही बनती हैं। तो वो जैसे आप देखिए जैसे भांग वगैरह है वो उड़ीसा साइड से आती हैं, या ये जो है एमडी वगैरह ये जो है मुंबई से या फिर मध्य प्रदेश इस रास्ते से आती हैं। तो क्योंकि कंज्यूमर है जो लोग कंज्यूम करते हैं और कुछ सप्लायर हैं ये जिनको ये इसमें इजी मनी लगती है, तो ये एक मुख्य कारण है। और ये क्योंकि हम कार्रवाई कर रहे हैं इसलिए दिख रहा है, तो ऐसे सभी शहरों में इस तरह से लिंक्स हमको मिल रहे हैं। तो ये एक्चुअली सभी जगह पे ऐसा इसमें लगता है कि सभी शहरों में बढ़ रही है, परंतु हमारा जो काम है जैसे इंफॉर्मेशन मिलती है उसको पकड़ते हैं, उसके ऊपर कार्रवाई करते हैं। एक और अच्छी चीज है इसमें हमने रिहैबिलिटेशन सेंटर जो हमारे शहर में लगभग 17 रिहैबिलिटेशन सेंटर्स हैं, उसके लिए भी एक दो अच्छी हमको जजमेंट्स मिले जिसमें जो कंज्यूमर्स थे जो हैबिचुअल थे उनको भी कोर्ट ने ऐसा बोला है कि इनको रिहैबिलिटेशन सेंटर में दाखिल किया जाए ताकि इस लत से वो बाहर आ सके। तो हम हर लेवल पे काम कर रहे हैं इसमें कि सप्लायर्स पे, वेंडर्स पे, मैन्युफैक्चर हो तो उसके ऊपर, और जो कंज्यूमर है जो कि रिहैबिलिटेशन सेंटर्स में जाने चाहिए उसके भी हम लोग कार्रवाई कर रहे हैं। धन्यवाद। सर ई सिगरेट को लेके अभी तक नागपुर में कितने जगहों पे कार्रवाई की गई और कितने का मुद्देमाल अभी तक ऑपरेशन संदर्भ के तहत पकड़ा गया? और ई सिगरेट्स पे अभी जो है इसमें जैसे 16.5 लाख का पकड़ा गया है, इसमें 43,43,000 का ही हम पकड़ चुके हैं, मतलब लगभग 50 लाख की ई सिगरेट्स हम अभी तक पकड़ चुके हैं।